नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल आणि हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल एक महत्वाची अपडेट आता समोर आलेली आहे. कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की निकषांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती सध्या घटत आहे. 20वा हप्ता सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र 21व्या हप्त्याची ही संख्या घटून आता 92 ते 93 लाखावरती आलेली आहे. आता नमोचा 8वा हप्ता हा 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले जाणार आहेत. आता वगळले जाण्यामागचे मुख्य कारण काय आहे, तर ते सरकारने केलेले नवीन नियम हे थोडेसे जास्त कठोर आहेत. वगळलेल्यामध्ये मृत लाभार्थ्यांची संख्या म्हणजे सुमारे 28,000 आहे आणि दुहेरी लाभार्थी यांची संख्या 35,000 यांचा या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त कुटुंबातील रेशन कार्डवर आधारित फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे, ज्यामुळे नवरा बायको दोघांच्या नावाने लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना हा फटका बसणार आहे. तसेच ज्यांनी ITR म्हणजेच उत्पन्न कर भरला आहे किंवा जे सेवा क्षेत्रात आहेत अशा शेतकऱ्यांवरती कठोर तपासणी केली जात आहे, ज्यामुळे दिवसेंदिवस लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता कमी होत जाणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे याबद्दल अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती यांच्या निवडणुका विचारात घेता हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.